नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्सच्या टार्गेट सीएचओ सिरीजमध्ये. तर आपली टार्गेट सीएचओ जी सिरीज आहे ती अशा विद्यार्थ्यांसाठी आहे जे विद्यार्थी काय करतात, सीएचओ साठी काय करतात, प्रिपरेशन करतायत. मग त्यांना काय करतो आपण मराठीमध्ये त्यांना आपण पूर्ण गायडन्स करत आहोत आणि आपण मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू जे आहेत या सिरीजमध्ये कव्हर करत आहोत. आजचा आपल्या ज्या सिरीजचा एपिसोड आहे 31st एपिसोड. जर कोणी 1 ते 30 पर्यंत एपिसोड नसतील बघितले तर ते आता तुम्ही काय करू शकता, जाऊन बघू शकता. ठीक आहे. तर आपण आतापर्यंत 30 एपिसोड संपवलेले आहेत सक्सेसफुली आणि आपला 31वा एपिसोड आहे. लवकरच आपल्या एक्झाम आहे, तर सर्वांनी काय करायचं आहे, ज्या तुम्ही जोशाने, ज्या तुम्ही जिद्दीने, ज्या तुम्ही चिकाटीने फर्स्ट एपिसोडला सुरुवात केली होती त्याच मेहनतीने आपल्याला इथून पुढचे पण सर्व एपिसोड काय करायचे आहेत, बघायचे आहेत. तेवढाच अभ्यास करायचा आहे. डिस्ट्रॅक्ट होऊ नका. खूप साऱ्या न्यूज येत आहेत की स्टे आलाय वगैरे, हे सगळं झालेलं आहे. तरी पण तुम्ही डिस्ट्रॅक्ट न होता काय करायचं आहे, तुमचा अभ्यास सुरू ठेवायचा आहे. कारण या स्टेजला जे स्टुडंट डिस्ट्रॅक्ट होणार आहेत ते कॉम्पिटिशनच्या बाहेर आहेत आणि या स्टेजमध्ये जे कामली राहणार आहेत, ठीक आहे, डोकं शांत ठेवणार आहेत आणि अभ्यास सुरू ठेवणार आहेत, बाकीच्या न्यूजला बळी न पडता, तेच त्याच लोकांचं इथं सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. तर बघा, आजचा जो व्हिडिओ आहे आपला, या व्हिडिओला सुरू करण्याच्या अगोदर जर कोणी आतापर्यंत व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करून टाका. चॅनलचा जर कमेंट्स आहेत तिथे तुम्ही काय करू शकता, तुमचा फीडबॅक देऊ शकता. ठीक आहे. व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये फीडबॅक देऊ शकता. चॅनलला शेअर करा, या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. त्याचप्रमाणे YouTube प्रमाणे आपण अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पण आहोत, तिथे पण तुम्ही आमच्याशी कनेक्ट होऊ शकता. ठीक आहे. तर बघूया आपला आजचा पहिला क्वेश्चन. हा जो क्वेश्चन होता मी तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये काय दिला होता, होमवर्क दिला होता. तर क्वेश्चन काय म्हणतो बघा, डिफरन्शिएट द इसेन्शियल अमायनो ऍसिड फ्रॉम द फॉलोइंग. खालीलपैकी काय आहे, इसेन्शियल अमायनो ऍसिड कुठला आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. तर जेव्हा आपण अॅमिनो ऍसिड बघतो तेव्हा आपण काय बघतो, इसेन्शियल अॅमिनो ऍसिड्स बघतो. ठीक आहे. इसेन्शियल अॅमिनो ऍसिड्स, इसेन्शियल अॅमिनो ऍसिड म्हणजे असे अॅमिनो ऍसिड्स जे काय करतात, तुमच्या बॉडीमध्ये गरजेचे आहेत. ठीक आहे. गरजेचे आहेत पण काय करू शकत नाही, बॉडी काय करू शकत नाही, याला तयार करू शकत नाही. म्हणून याला काय करायला लागतं, आपल्याला थ्रू काय करायला लागतं, फूड म्हणजेच काय, अन्नातून घ्यावं लागतं. का? कारण आपली बॉडी त्याला तयार करू शकत नाही. त्याचप्रमाणे जे नॉन इसेन्शियल आहेत, ठीक आहे, नॉन इसेन्शियल जे अॅमिनो ऍसिड्स आहेत हे आपल्या बॉडीसाठी गरजेचे नाही आहेत का, हे पण गरजेचे आहेत. पण काय प्रॉब्लेम आहे, ही बॉडी जी आहे आपली बॉडी काय करू शकते, हे अॅमिनो ऍसिड तयार करू शकते. म्हणून जर आपण फूड मधून जरी नाही घेतले तरी काय करणार आहे, आपली बॉडी याला तयार करणार आहे. म्हणून याला आपण काय म्हटलं, नॉन इसेन्शियल अॅमिनो ऍसिड्स असं आपण म्हटलं. आणि इसेन्शियल का म्हटलं, कारण हे काय करू शकत नाही, आपली बॉडी तयार करू शकत नाही. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, अन्नामध्ये याला समाविष्ट करून घ्यावं लागेल, तरच आपली जी बॉडी आहे ती प्रॉपरली फंक्शन करू शकेल. ठीक आहे. म्हणून याला काय म्हटलं आपण, इसेन्शियल अॅमिनो ऍसिड्स म्हटलं. आणि हे आपल्याला 9 आहेत आणि नॉन इसेन्शियल अॅमिनो ऍसिड यांना म्हटलं आपण, हे किती आपल्याकडे 11 आहेत. ठीक आहे. तर बघूया आपण इसेन्शियल अॅमिनो ऍसिड्स कुठले कुठले आहेत. ठीक आहे. इसेन्शियल अॅमिनो ऍसिड्स कुठले कुठले आहेत, तर फर्स्ट बघा, तो आहे आपला मिथिओनाइन. त्यानंतर आहे आयसोल्युसिन. ठीक आहे. फर्स्ट आहे मिथिओनाइन, त्यानंतर आहे आयसोल्युसिन. त्यानंतर आहे लायसिन. त्यानंतर आहे ल्युसिन. फिनिल अॅनालाइन, ट्रिप्टोफॅन, थ्रिओनाइन 7वा नंबर. त्यानंतर आहे हिस्टिडिन आणि लास्ट आहे व्हॅलिन. हे काय आपले इसेन्शियल अॅमिनो ऍसिड्स आहेत. ठीक आहे. इसेन्शियल अॅमिनो ऍसिड्स आहेत. आणि जर नॉन इसेन्शियल अॅमिनो ऍसिड्स जर बघायला गेले आपण, नॉन इसेन्शियल अॅमिनो ऍसिड जर बघायला गेलं तर आपल्याला बघायला मिळतं ॲलॅनाइन, ऍस्पार्जेट, त्यानंतर ऍस्पार्टेट. ठीक आहे. त्यानंतर अर्जिनाइन, त्यानंतर बघा ग्लुटामेट, ग्लुटामाइन, ग्लायसिन, प्रोलिन, सिरीन, टायरोसिन आणि सिस्टीन.
हे काय आहेत, नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड्स आहेत. म्हणजे इसेन्शियल किती 9 आणि नॉन इसेन्शियल 11, असे टोटल मिळून किती आहेत 20 अमिनो ऍसिड जे आहेत आपल्या बॉडीसाठी इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, तर आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारले बघूया. डिफरन्शिएट द इसेन्शियल अमिनो ऍसिड. आपल्याला काय विचारलं, आपल्याला इसेन्शियल कुठला आहे, प्रोलीन काय आहे, नॉन इसेन्शियल आहे. टायरोसिन काय आहे, नॉन इसेन्शियल आहे. ठीक आहे, ग्लायसिन काय आहे, नॉन इसेन्शियल आहे. आणि व्हॅलिन काय आहे, इसेन्शियल अमिनो ऍसिड आहे. म्हणून ऑप्शन डी काय असणार इथे आपले करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, हा आपण क्वेश्चन काय दिला होता, होमवर्क दिला होता. बऱ्याचशा जे स्टुडंट आहेत त्यांनी आपल्याला काय केलं आहे, होमवर्क मध्ये करेक्ट आन्सर जे आहे ते सांगितलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. When the offspring inherit the father's name, the family is called. ठीक आहे, क्वेश्चन मध्ये काय विचारलं आपल्याला की जेव्हा वडिलांचं जे आडनाव आहे, ठीक आहे, वडिलांचं जे आडनाव आहे ते जर मुलगा कॅरी करत असेल, ठीक आहे, मुलगा जर कॅरी करत असेल तर अशा फॅमिलीला काय म्हणायचं. फर्स्ट आहे पॅट्रोनायमिक, सेकंड आहे पॅट्रोलिनियल, थर्ड आहे पॅट्रिआर्चल आणि फोर्थ आहे कॉन्जुगल फॅमिली. तर काय आहे, हे कुठला आपला सोशियोचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, सोशियोचा क्वेश्चन आहे आपला आणि हा तुमच्या सीएचयूच्या एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या क्वेश्चनला IMP मार्क करून टाका. ठीक आहे, तर बघा पॅट्रोनायमिक म्हणजे काय, पॅट्रोलिनियल म्हणजे काय, पॅट्रिआर्कल म्हणजे काय आणि कॉन्जुगल म्हणजे काय हे आपण बघूया. तर फर्स्ट ऑप्शन पॅट्रोनायमिक. पॅट्रोनायमिक बघा नावामध्येच आपल्याला कळतंय नायमिक म्हणजे काय, हे कशाच्या रिलेटेड आहे, नेमच्या रिलेटेड आहे. म्हणजे पॅट्रोनायमिक सोसायटीमध्ये काय होतं, जे वडिलांचं सरनेम आहे ते काय होतं तुमच्या मुलाला कॅरी फॉरवर्ड होतं, जे की कसं आहे आपल्या इंडियामध्ये तशी प्रथा आहे. ठीक आहे, इंडियामध्ये काय आहे प्रथा कशी आहे की जे वडिलांचं सरनेम असतं ते काय लागतं, मुलाला सरनेम लागतं. आईचं सरनेम लागतं का नाही, काय होतं आईच्याकडचं जे सरनेम असतं ते काय होतं नंतर चेंज होतं आणि आईचं पण काय होतं, वडिलांचं सरनेम जे आहे ते आई यूज करत असते. आणि त्यांच्या जो मुलगा होता त्या दोघांची जे मिळून अपत्य तयार होतात त्या अपत्यांना पण काय होतं, वडिलांचं सरनेम येतं, आईचं सरनेम येतं का, तर नाही येत. ठीक आहे, त्याला काय म्हणतात पॅट्रिनायमिक सोसायटी असं म्हणतात किंवा पॅट्रिनायमिक फॅमिली असं म्हणतात. त्या फॅमिलीमध्ये मुलग्याला वडिलांच्या आडनावाने काय जातं, ओळखलं जातं. ठीक आहे, तर पॅट्रिलिनियल म्हणजे काय बघूया. सेकंड आहे आपला पॅट्रिलिनियल. पॅट्रिलिनियर म्हणजे काय, याच्यामध्ये जे लिनिएज आहे, ठीक आहे, लिनिएज आहे किंवा इनहेरिटन्स ऑफ प्रॉपर्टी आहे ही काय होते, वडिलांकडून मुलाकडे येते. ठीक आहे, लिनिएज. ठीक आहे, लिनिएज किंवा आपण याला काय म्हणू शकतो, वंशावळ. वंशावळ कशी ठरवली जाते, आजोबा, ठीक आहे, आजोबा, त्याच्यानंतर वडील, त्याच्यानंतर मुलगा, ठीक आहे, आजोबाच्या वर काय पंजोबा, ठीक आहे, त्याच्यानंतर खापर पंजोबा, हे अशी सगळी चेंज असते. ही कशावरून करतो आपण, त्या फॅमिली मधले जे मेल होते, ठीक आहे, मेल होते याच्यावरून आपण करतो. त्याला काय म्हणतो आपण, पॅट्रिलिनियल म्हणतो. म्हणजे आजोबा जी संपत्ती आहे ती कुणाला मिळते, वडिलांना मिळते, वडिलांची संपत्ती कुणाला मिळते, मुलग्याला मिळते. ही काय याला आपण काय म्हणतो, लिनिएज म्हणतो, वंशावळ असं आपण म्हणतो. याला आपण काय म्हणतो, पॅट्रोलिनियल म्हणतो. जर वडिलांची संपत्ती मुलाला मिळत असेल पूर्णच्या पूर्ण त्याला आपण काय म्हणतो, पॅट्रिलिनियल फॅमिली असं आपण म्हणतो. आणि जर मदर कडून जर ती होत असेल, इनहेरिटेड होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, मॅट्रिलिनियल आपण असं म्हणतो. म्हणजेच काय, जर वडिलांकडून जर मुलग्याकडे येत असेल तर पॅट्रिलिनियल आणि आईकडून जर मुलीकडे जात असेल त्याला आपण काय म्हणतो, मॅट्रिलिनियल असं आपण म्हणतो. ठीक आहे, हे झाला आपला पॅट्रिलिनियल ह्या टर्मचा अर्थ. त्यानंतर बघा थर्ड ऑप्शन आहे आपला पॅट्रिआर्चल. पॅट्रिआर्चल म्हणजे काय बघा, पॅट्रिआर्चल पॅट्रिआर्कल फॅमिली म्हणजे अशी फॅमिली जिच्यामध्ये हेड ऑफ द फॅमिली जो आहे, हेड ऑफ द फॅमिली जो आहे तो त्या फॅमिलीमध्ये काय असतो, पुरुष असतो किंवा जो फादर आहे तो असतो. हेड ऑफ द फॅमिली, त्या फॅमिलीचा कोण असतो, फादर असतो. ठीक आहे, आणि जर मदर असेल, हेड ऑफ द फॅमिली जर मदर असेल तर त्याला आपण काय म्हणतो, मॅट्रिआर्कल म्हणतो. मॅट्रिआर्कल म्हणतो. म्हणजे जो कोणी हेड ऑफ द फॅमिली आहे त्याच्याकडे काय असते, त्या फॅमिलीची सगळी डिसिजन्स घेण्याची कॅपॅसिटी, डिसिजन टेकिंग जे असते ते कुणाकडे असते, जर फादरकडे असेल तर त्याला आपण पॅट्रिआर्कल म्हणतो. जर डिसिजन टेकिंग जर मदरकडे असेल त्याला आपण काय म्हणतो, मॅट्रिआर्कल म्हणतो. म्हणजे त्या फॅमिलीमधला डॉमिनन्स कोण आहे, ठीक आहे, त्या फॅमिलीमध्ये कोण जे आहे ते पूर्ण फॅमिलीला सांभाळून ठेवतो, पूर्ण फॅमिलीला धरून ठेवतो, पूर्ण फॅमिलीचे डिसिजन्स घेतं, त्याच्यावर आपण काय म्हणतो, पॅट्रिआर्कल किंवा मॅट्रिआर्कल असं आपण म्हणत असतो. मग जर ती एखादी फॅमिलीमध्ये मदर जर सगळे डिसिजन घेत असेल, ठीक आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, मॅट्रिआर्कल फॅमिली म्हणतो. आणि जर एखाद्या फॅमिलीमध्ये जर पूर्ण जे डिसिजन्स आहे ते फादर घेत असतील तर त्या फॅमिलीला आपण काय म्हणतो, पॅट्रिआर्कल फॅमिली असं म्हणतो. तर इंडियामध्ये आपल्याला कुठली बघायला मिळते, जास्त करून पॅट्रिआर्कल फॅमिली बघायला मिळते.
कुठली बघायला मिळते? पॅट्रिआर्कल फॅमिली बघायला मिळते. का? कारण जी इंडियन सोसायटी जी आहे ती कशी आहे? मेल डॉमिनेटिंग आहे. मेल डॉमिनेटिंग आहे. आतापर्यंत तर होती, ठीक आहे, आतापर्यंत तर होती, इथून पुढे माहित नाही, ठीक आहे. आतापर्यंत काय होती? मेल डॉमिनेटिंग होती, इथून पुढे माहित नाही, ठीक आहे. आता इथून पुढे काय होत आहे? मॅट्रिआर्कल फॅमिलीज पण जास्त आपल्याला बघायला मिळतात. जी घरातली मदर असते ती काय करते? मेजर डिसिजन्स घेत आहे, ठीक आहे. महिला आता काय करतात? घरातल्या मेजर डिसिजन्स घेत आहेत. गव्हर्नमेंट पण काय करत आहे? महिलांनी डिसिजन्स घ्यावे म्हणून काय करत आहेत? वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणत आहेत. आता नुकतेच काय केलं आहे की महिलांचे जे घर असतं तुमचं, ठीक आहे, हा जो घराची जमीन असते ती काय करायची? महिलांच्या नावावर करायचं कंपल्सरी काय केलं आता योजना येत आहे किंवा आलेली आहे बऱ्याच ठिकाणी. याच्यामुळे काय होणार आहे की महिला सबलीकरण होणार आहे. मॅट्रिआर्कल सोसायटीकडे काय चालले आपली थोडक्यात आता वाटचाल सुरू आहे, ठीक आहे. मॅट्रिआर्कल आणि पॅट्रिआर्कल एवढं समजलं असेल. त्यानंतर जो आपला लास्ट ऑप्शन आहे तो म्हणजे कॉन्जुगल, ठीक आहे. कॉन्जुगल फॅमिली म्हणजे काय बघा? कॉन्जुगल फॅमिली म्हणजे ज्या फॅमिलीमध्ये त्याची मदर, ठीक आहे, ज्या फॅमिलीमध्ये मदर प्लस फादर आणि त्यांचे काय आणि त्या दोघांचे ऑफस्प्रिंग, या दोघांचे जर ऑफस्प्रिंग राहत असतील तर या फॅमिलीला आपण काय म्हणतो? कॉन्जुगेट फॅमिली असं आपण म्हणतो, ठीक आहे. कॉन्जुगेट फॅमिली असं आपण म्हणतो. आणि याच्या उलट आहे एक्सटेंडेड फॅमिली. एक्सटेंडेड फॅमिली, या फॅमिलीमध्ये कोण कोण राहतं? या फॅमिलीमध्ये मदर राहतात, फादर राहतात, ठीक आहे. त्यानंतर त्यांचे अंकल्स प्लस अंकल आंटी, त्याच्यानंतर ह्या मदर आणि फादर आणि ह्या अंकल या आंटी ह्या दोघांचे पण ऑफस्प्रिंग, ठीक आहे, या दोघांचे पण ऑफस्प्रिंग आणि या दोघांचे पण आई वडील, ठीक आहे, या दोघांचे पण आई वडील म्हणजेच काय? ग्रँड पॅरेंट्स. ग्रँड पॅरेंट्स जर राहत असतील तर याला आपण काय म्हणतो? एक्सटेंडेड फॅमिली असं आपण म्हणतो. म्हणजेच काय? आपल्याकडे थोडक्यात म्हणतो आपण काय झाल्या? वाटण्या झाल्या असं आपण म्हणतो. वाटण्या झाल्याच्या नंतरची फॅमिली कुठली? कॉन्जुगल फॅमिली. आणि वाटण्या होण्याच्या अगोदरची जेव्हा सर्वजण एकत्रित कुटुंब पद्धती होती ती कुठली? एक्सटेंडेड फॅमिली. जर 50 वर्षाच्या पूर्वी बघायला गेलं तर तुम्हाला काय बघायला मिळायच्या? एक्सटेंडेड फॅमिली बघायला मिळायच्या. घर कसं पूर्णपणे भरून असायचं, त्याच्यामध्ये आजी आजोबा असायचे, त्यानंतर काका काकू चुलते वगैरे हे सगळे असायचे, आई वडील त्यांची मुलं, चुलत्यांची मुलं, ठीक आहे, हे सगळेजण कजिन्स वगैरे सगळेजण सोबत मिळून राहायचे. याला काय म्हणायचो आपण? न्यूक्लिअर फॅमिली किंवा एक्सटेंडेड फॅमिली म्हणायचो. पण आता काय झालेलं आहे? जग थोडंसं काय झालंय? पुढे गेले. आता काय? आई वडील आणि काय त्यांची मुलं, फक्त एवढंच काय होतं? त्यांची फॅमिली आहे, फक्त एवढीच फॅमिली आहे. का? कारण काका काकू जे आहेत ते कुठल्या तरी दुसऱ्या शहरामध्ये काय राहतात? जॉबसाठी राहतात. आई वडील दुसऱ्या शहरासाठी जॉबसाठी राहतात. त्यांची मुलं पण सोबत राहत नाही, ते आयदर एज्युकेशनसाठी किंवा काय करणार? जॉबसाठी बाहेर राहतात. त्यामुळे आता ज्या फॅमिलीज आहेत त्या फॅमिली काय झालेल्या आहेत? कॉन्जुगल फॅमिली झालेल्या आहेत. कॉन्जुगल फॅमिली झाल्या म्हणजे काय? कुटुंब जे आहे ते खूप छोटी छोटी होत चाललेली आहे. त्याचप्रमाणे माणसाची विचार करण्याची क्षमता पण अगोदरच्या माणसांचा जो प्रेम होता, जिव्हाळा होता, तो पण आता राहिलेला नाही आहे, ठीक आहे. हे काय होतं? आपल्या न्यूक्लिअर आणि कॉन्जुगल फॅमिली मधला डिफरन्स होता. तर बघा क्वेश्चन मध्ये आपल्याला असं विचारलं होतं की काय? ऑफस्प्रिंग मध्ये इनहेरिट होतंय काय? वेन फादरचं नेम काय होतंय? त्याच्या चाइल्डकडे काय होतंय? इनहेरिट होतंय, तर त्याला आपण काय म्हणायचं? पॅट्रोनायमिक असं आपण म्हणायचं. आणि जर मदरच होत असेल त्याला आपण काय म्हणायचं? मॅट्रोनायमिक असं आपण म्हणायचं. पॅट्रिलिनियल म्हणजे काय? थोडक्यात वंशावळ जी आहे जी कुणाच्या वडिलांच्या कडून जर मुलाकडे येत असेल तर या मुलाकडून जर परत मुलाकडे जर असेल म्हणजे जर मेल च्या जेंडरने येत असेल त्याला आपण काय म्हणायचं? पॅट्रिलिनियल म्हणायचं. आणि जर फिमेल जेंडरने जात असेल वंशावळ तर त्याला आपण काय म्हणायचं? मॅट्रिलिनियल म्हणायचं. थर्ड आपण बघितला की पॅट्रिआर्कल, जी डिसिजन मेकिंग जी आहे ती जर महिलांकडे असेल तर आपण मॅट्रिआर्कल म्हणूया. जर डिसिजन मेकिंग त्या घरातल्या कर्त्या पुरुषाकडे असेल तर त्याला आपण पॅट्रिआर्कल असं आपण म्हणूया. कॉन्जुगल म्हणजे काय? फॅमिली ज्याच्यामध्ये आई वडील आणि त्यांची मुलं एवढंच असेल तर त्याला आपण कॉन्जुगल फॅमिली म्हणूया. त्याच्या उलट जर त्या फॅमिलीमध्ये आई वडील, काका काकू, त्या दोघांची मुलं, त्या दोघांचे आई वडील जर राहत असतील तर आपण त्याला काय म्हणूया? एक्सटेंडेड फॅमिली किंवा न्यूक्लिअर फॅमिली आहे असं आपण त्याला म्हणूया, ठीक आहे. सॉरी, एक्सटेंडेड फॅमिली किंवा जॉईंट फॅमिली आहे असं आपण त्यांना म्हणूया. न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे कुठली? तुमची कॉन्जुगल फॅमिली, ठीक आहे. न्यूक्लिअर फॅमिलीलाच आपण काय म्हणतो? न्यूक्लिअर फॅमिलीलाच आपण काय म्हणतो? कॉन्जुगल फॅमिली असं आपण म्हणतो. आणि एक्सटेंडेड फॅमिलीलाच आपण काय म्हणतो? जॉईंट फॅमिली असं आपण म्हणतो, ठीक आहे. हे पण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर या क्वेश्चनचा आन्सर काय होता आपला? फर्स्ट, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इगो वर्क्स बेस्ड ऑन द, ठीक आहे. इगो जो आहे तो कुठल्या प्रिन्सिपलवर काय करतोय? वर्क करतोय हे आपल्याला विचारलंय. फर्स्ट ऑप्शन आहे बघा रियालिटी, सेकंड आहे प्लेजर, थर्ड आहे परफेक्शन आणि फोर्थ आहे कन्सियन्स, ठीक आहे. तर बघा ईड, इगो आणि सुपर इगो, ईड, इगो आणि सुपर इगो ह्या काय तीन आपल्याला टर्मिनॉलॉजी बघायला मिळतात.
ठीक आहे, ईड, इगो आणि सुपर इगो. तर ईड जो आहे तो काय असतो आपला प्लेजर प्रिन्सिपल असतो, प्लेजर प्रिन्सिपल असतो. त्यानंतर इगो जो आहे तो आपली रियालिटी प्रिन्सिपल असतो, रियालिटी प्रिन्सिपलवर वर्क करतो. आणि सुपर इगो जो आहे तो परफेक्शनच्या प्रिन्सिपलवर वर्क करतो, परफेक्शनच्या प्रिन्सिपलवर वर्क करतो. तर बघा, जेव्हा एखादा जो पर्सन असतो त्याचा जेव्हा तो इगो जेव्हा त्याचा काय येतो ट्रॅकमध्ये येतो, तो इगो त्याला काय म्हणतो, आय वॉन्ट टू बाय, आय वॉन्ट टू बाय आयफोन नाव, आयफोन नाव. जर एखादा माणूस म्हणत असेल की मला आत्ताच्या आत्ता या क्षणी मला जायचंय आणि मी आता आयफोन घेणार आहे, म्हणजेच काय, त्याचा तो कोण बोलताय, तो माणूस बोलताय का नाही, त्याचा तो ईड बोलत आहे. त्याचा जो प्लेजर प्रिन्सिपल आहे, म्हणजे मला प्लेजर पाहिजे आहे, ठीक आहे, त्याला काय पाहिजे, फक्त आणि फक्त आनंद पाहिजे. मग ते आयफोन घेण्यासाठी मला पैसे कुठून आणायचे, मला काही घेणं देणं नाही. ते आयफोन घेतल्याच्या नंतर त्याची EMI मी कशी फेडेल मला माहिती नाही. ते आयफोन घेतल्याच्या नंतर मला घरचे ओरडतील काय, मला काही घेणं देणं नाही. म्हणजे त्या माणसाला थोडक्यात काहीही घेणं देणं नसते. त्याच्यापुढे त्याचा फक्त आणि फक्त प्लेजर असतो. मला हे काम करायचंय म्हणजे करायचंय, त्या कामाचे परिणाम दुष्परिणाम चांगले वाईट त्याला काहीही घेणं नसतं. आणि जर तो माणूस असा वागत असेल तर आपण त्याला काय म्हणतो, त्याचा जो आहे तो कुठला प्रिन्सिपल वर्क करत आहे, त्याचा प्लेजर प्रिन्सिपल वर्क करत आहे. ठीक आहे. जर तो माणूस इगो मध्ये घेत असेल तर तो काय म्हणणार, मी आयफोन घेईल, ठीक आहे, मी आयफोन घेईल, पण कधी घेईल, माझी पेमेंट झाल्याच्या नंतर, किंवा माझ्याकडे एवढं एवढं बँक बॅलन्स झाल्याच्या नंतर. आता माझ्या आयफोनची किंमत फॉर एक्झाम्पल 1 लाख रुपीज आहे, ठीक आहे, 1 लाख रुपीज आहे. तर माझ्याकडे जेव्हा 1 लाख येतील, ठीक आहे, माझ्याकडे जेव्हा 1 लाख येतील तेव्हाच मी आयफोन घेईल. किंवा माझ्याकडे जेव्हा 70,000 रुपये येतील तेव्हा मी काय करेल, 50,000 रुपये डाऊन पे करेल आणि बाकीचे जे आहे ते EMI ठेवील. ठीक आहे. हे जेव्हा आपण तो काय करतो, रियालिटी म्हणजे काय, जी खरोखर जी आत्ताची आपली कंडिशन आहे त्या कंडिशनच्या बेसिसवर जर तो वागत असेल तर काय म्हणायचं की त्याचा इगो प्रिन्सिपल, त्याची रियालिटी प्रिन्सिपल काय करत आहे, वर्क करत आहे. मग तो काय करेल, आय विल बाय, तो काय म्हणेल, आय विल बाय आयफोन वेन माय सॅलरी विल बी पेड, सॅलरी विल बी पेड, किंवा वेल माय सॅलरी विल बी हाईक. ठीक आहे, माझ्या सॅलरीमध्ये जेव्हा वाढ होईल, माझ्या पगारामध्ये जेव्हा वाढ होईल तेव्हा मी काय करेल, आयफोन घेणार. हे काय म्हणतं, इगो प्रिन्सिपल म्हणतो. तुम्ही काय म्हणू शकता की मी जेव्हा CHO होईल तेव्हाच मी आयफोन घेईल. ठीक आहे, मी जेव्हा CHO होईल तेव्हाच मी आयफोन घेईल, किंवा मी जेव्हा स्टाफ नर्स होईल तेव्हा मी आयफोन घेईल, किंवा मी जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंट नर्सिंग ऑफिसर होईल तेव्हाच मी आयफोन घेईल. हे काय झाला, तुमचा इगो प्रिन्सिपल झाला. म्हणजे काय, तुम्ही तुमच्या फॅमिलीचा विचार केला का, इथे हो केला का, कारण तुम्ही तुमच्या फॅमिलीचा जो फायनान्शियल बर्डन आहे त्याचा विचार केला की बाबा मी जर आयफोन घेतला तर माझ्या फॅमिलीवर याचे परिणाम दुष्परिणाम चांगले वाईट काय होऊ शकतात. हे काय म्हणतं, आपलं रियालिटी प्रिन्सिपल तिथे वर्क करतं. आणि जेव्हा सुपर इगो जेव्हा तुमचा तिथे असतो तेव्हा तुम्ही एकदम परफेक्टली वागता. तुम्ही काय म्हणता, आयफोन इज काय आहे, आयफोन इज वेस्ट ऑफ मनी रादर आय विल बाय नॉर्मल फोन किंवा अँड्रॉइड फोन जो की काय आहे, कमी किमतीचा आहे ऍज कम्पेअर टू आयफोन. तर हे काय आपला सुपर इगो म्हणतो. म्हणजे सुपर इगो जो आहे तो काय करतो, एकदम परफेक्शनिस्ट लोकांमध्ये असतो. म्हणजे एकतर ईड असणं पण चांगलं नाही आहे आणि सुपर इगो पण असणं चांगलं नाही आहे. कारण ईड जो आहे तो तुमच्या कुठल्याही परिणामाचा विचार करत नाही आणि सुपर इगो जो आहे तुम्हाला कुठलंही काम करू देणार नाही. जेव्हा जेव्हा तुमचा सुपर इगो तुमच्या मनामध्ये येणार तेव्हा तुम्ही कुठल्याही रिस्क घेणार नाही. म्हणून जो तुमचा इगो जो आहे, जोपर्यंत तुमची रियालिटी प्रिन्सिपल वर्क करते तोपर्यंत तुम्ही काय करताय, चांगलं काम करताय. जेव्हा तुमचं परफेक्शन प्रिन्सिपल जे आहे ते वर्क करायला लागतं तेव्हा तुम्ही रिस्क घेऊ शकणार नाही आहात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता असं ठरवलं की मी काय करणार आहे, CHO ची प्रिपरेशन करणार आहे आणि आता मी जे काही प्रायव्हेटमध्ये जॉब करत होते मी प्रायव्हेट मधला जॉब सोडून टाकणार आहे. प्रायव्हेट मधला जॉब सोडून जर मी CHO मध्ये करणार आहे असं जर तुम्ही डिसिजन घेत असाल आणि जर तुम्ही ईड मध्ये जर हे घेतला डिसिजन, तर तुम्ही काय करणार, प्रायव्हेट जॉबला काय करणार, कुठल्याही प्रकारचं रिझाईन देणार नाही, कुठल्याही प्रकारचं काय देणार नाही, डायरेक्ट तुम्ही ॲब्स्कॉन्ड होणार. मी आताच्या आता सोडला आणि तुम्ही काय करणार, एक दिवस जाऊन लायब्ररीमध्ये बसणार आणि नंतर काहीच नाही. हा तुमचा इगो प्रिन्सिपल वर्क केला. त्याचप्रमाणे जर तुमचा ईड प्रिन्सिपल वर्क केला आणि जर तुमचा तिथे इगो वर्क करत असेल तर तुम्ही काय करणार, जर तुम्ही प्रायव्हेट जॉब करत असेल तुम्ही 1 महिन्याचा नोटीस पिरियड देणार, जेणेकरून तुम्हाला तिथून काय मिळणार, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मिळणार, तुमचे जे रिमेनिंग पेमेंट आहे ते सगळं पेमेंट मिळणार. तुमचा नोटीस पिरियड दिल्यामुळे तुम्हाला ते जेवढं काय तुमचा एक्सपिरियन्स लेटर वगैरे आहे ते सगळं तुम्हाला ते व्यवस्थित करून देणार. आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करणार, एक प्लॅनिंग करणार. ठीक आहे, की मी CHOचा अभ्यास कसा करू शकतो, मला क्लासेस कुठे लावायचे. ठीक आहे.
त्यानंतर मला MNO ची टेस्ट सिरीज जी आहे, सॉरी टार्गेट सीएचओ सिरीज जी आहे ती मला कधी बघायची आहे, किती एपिसोड आहेत, ठीक आहे. आणि हे सगळं तुम्ही काय करणार, पूर्ण प्लॅनिंग सहित तुम्ही काय करणार, सीएचओच्या प्रिपरेशनला जाणार. त्याच उलट जेव्हा तुम्ही सुपर इगो मध्ये तुम्ही विचार करणार, तेव्हा तुम्ही काय करणार की बाबा हा जो सुपर इगो आहे तो तुम्हाला काय बोलणार की प्रायव्हेट जॉबमध्ये तुला आता तरी बाबा कसे तरी 10 ते 15 हजार मिळतात, ते ठीक आहे. सीएचओला जर अभ्यास करून एकतर तुझं 2 ते 3 महिन्याचा पेमेंट पण जाणार आणि तुझं सीएचओला पण तुझं नाही लागलास तर काय घेणार. म्हणजे तुम्ही जे सुपर इगो आहे त्याच्यामध्ये तुम्ही रिस्क नाही घेऊ शकत. तुम्ही काय करता, एकदम परफेक्शन, जर तुम्हाला 100% वाचलं असेल की बाबा तुम्ही काय करू शकता, एकदम एक्झाम क्रॅक करू शकता, तरच तुम्ही तो जॉब सोडणार, तोपर्यंत तुम्ही तो जॉब सोडणार नाही. हा तुमचा काय सुपर इगो म्हणतो, ठीक आहे. तर तुम्हाला कळलं असेल ईड, इगो आणि सुपर इगो मध्ये काय आहे. ईड जो आहे तुमचा प्लेजर प्रिन्सिपलवर काम करतो, इगो जो तुमचा रियालिटी प्रिन्सिपलवर काम करतो आणि सुपर इगो जो आहे तो तुमचा कशावर काम करतो, परफेक्शनच्या प्रिन्सिपलवर काम करत असतो. ठीक आहे. तर बघा क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय म्हटलंय, इगो वर्क बेस्ट ऑन, तर रियालिटी, प्लेजर, परफेक्शन की कन्शियसनेस. तर रियालिटीवर काय करतो, तुमचा इगो वर्क करतो. प्लेजरवर कोण करतं, ईड करतं आणि परफेक्शनवर कोण करतं, सुपर इगो करतो. सुपर इगो काम करत असतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघण्याच्या अगोदर हे जे आपले त्रिशूला सिरीज आहे, जी की कशाची आहे, MCQ ची सिरीज आहे, ती काय असेल संध्याकाळी 7 वाजता. ठीक आहे, संध्याकाळी 7 वाजता रिलीज होते. त्याचप्रमाणे ब्रह्मास्त्राची सिरीज आहे, ही काय आहे, थेओरी प्लस MCQ. काय आहे, थेओरी प्लस MCQ. ही सिरीज पण काय होते, संध्याकाळी 7 वाजता याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. अल्टरनेट डे त्रिशूला आणि ब्रह्मास्त्र सिरीज येत असतात. ही जर एके दिवशी आले तर दुसऱ्या दिवशी काय होत असते, हे ब्रह्मास्त्र सिरीजचा एपिसोड तुम्हाला बघायला मिळत असतो. या ब्रह्मास्त्रामध्ये तुम्हाला थेओरी प्लस MCQ बघायला मिळतात आणि त्रिशूलामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त MCQ बघायला मिळतात. आणि जर तुम्हाला CHO चे 2023 चा जर प्रिव्हियस इयर पेपर बघायचा असेल तर तुम्ही 1 ते 5 जे आहे ते बघू शकता या एपिसोड्स मध्ये. आपल्याकडे काय प्लेलिस्ट मध्ये अवेलेबल आहे, ज्यामुळे तुम्हाला कळेल की क्वेश्चनची जी आहे ती लेवल कशी असते CHO साठी. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणतो, द लॅब रिपोर्ट्स ऑफ पेशंट्स आर pH 7.12, HCO3 minus 1 millimole per liter, PCO2 38 mmHg. Which of the following the primary acid base disorder. बघा आपल्याला काय दिलेलं आहे, ABG चे रिपोर्ट दिलेले आहेत, आर्टिरियल ब्लड गॅस. तर एबीजी मध्ये आपण काय बघतो, आपल्याला जे इम्पॉर्टंट आहे ते पीएच बघतो आपण, HCO3 मायनस चे लेवल बघतो आपण, त्याचप्रमाणे आपण PCO2 बघतो. ठीक आहे, PCO2 बघतो आणि PO2 बघतो. PO2 बघतो. जर pH 7.35 टू 7.45 असेल तर त्याला आपण काय म्हणतो, नॉर्मल म्हणतो. आणि जर pH 7.35 च्या कमी जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो, ऍसिडिक कंडिशन आहे असं आपण म्हणतो. कशी कंडिशन आहे म्हणतो, ऍसिडिक. आणि जर 7.45 च्या वर जात असेल तर त्याला आपण काय म्हणतो, बेसिक कंडिशन होत आहे असं आपण म्हणतो. म्हणजे ब्लडचं वातावरण कसं होत आहे, बेसिक होत आहे. ब्लडचा जो pH आहे, ब्लडचा जो सामू आहे तो काय आहे, बेसिक आहे असं आपण म्हणतो. आणि जर HCO3 मायनस ची लेवल आहे ती 22 ते 26, ठीक आहे, 22 ते 26 काय म्हणतो आपण, नॉर्मल आहे म्हणतो. जर जास्त झाली तर आपण काय म्हणतो, HCO3 मायनस जास्त झाले म्हणजे काय झाले, तुमचं H प्लस काय झाले, कमी झाले, आणि म्हणजेच काय म्हणतो आपण, वाढलं तर काय म्हणतो आपण, ऍसिडिक म्हणतो. जर वाढलं तर काय म्हणतो, ऍसिडिक म्हणतो. आणि जर कमी झालं तर आपण काय म्हणतो, बेसिक एन्व्हायरमेंट आहे असं आपण म्हणतो. PCO2 जो आहे तुमचा तो 35 ते 45 असतो. आणि जर तो वाढला, ठीक आहे, जर तो वाढला PCO2 तर आपण काय म्हणतो, ऍसिडिक एन्व्हायरमेंट होत आहे असं आपण म्हणतो. ठीक आहे, सॉरी एक मिनिट. जर HCO3 मायनस जर वाढला, ठीक आहे, HCO3 मायनस जर वाढला तर काय होतं, H प्लस तुमचे आयॉन्स कमी होतात. कुठे गेला इरेजर, सॉरी. HCO3 मायनस जर तुमचे काय झाले, वाढले तर काय होतं, तुमचं HCO3 मायनस जर वाढले तर H प्लस काय होतात, कमी होतात. ठीक आहे, हा जर वाढलं तर H प्लस कमी होतात. आणि जेवढे H प्लस जास्त होतात तेवढे तुमचं काय होतं, वातावरण जे आहे ते कसं होतं, ऍसिडिक होतं. ऍसिडिक होतं म्हणजे जर H प्लस काय आहे त्याच्यामध्ये तुमचे हाय आहेत, H प्लस आयॉन हाय आहेत. जेव्हा जेव्हा तिथे ऍसिडिक मेडियम असतो, तेव्हा मीडियम असतं, तेव्हा तिथे हायड्रोजन आयॉन जे असतात ते जास्त असतात. जेवढे हायड्रोजन आयॉन जास्त तेवढा काय असतो, तो ऍसिड जो असतो काय असतो, स्ट्रॉंग असतो. हे आपण केमिस्ट्रीमध्ये बघितलेलं आहे. मग जर तुमचं HCO3 मायनस वाढलं तर तुमचं काय होत आहे, बेस वाढत आहे. ठीक आहे, बेस काय होत आहे, वाढत आहे. PCO2 मायनस जो असतो नॉर्मल लेवल असतो 35 ते 45. जेवढं कार्बन डायऑक्साईड वाढलं तेवढं काय होतं, जे आहे ते ऍसिडिटी वाढत असते. ठीक आहे, काय वाढत असते, ऍसिडिटी वाढत असते. आणि जेवढं ऑक्सिजन लेवल वाढतं तेवढं काय होतं, तुमचं 80 ते 100 हा ऑक्सिजनचा लेवल असतो. आणि जेवढं वाढेल तेवढं काय होतं, आपण अल्कलोसिस मध्ये जात असतो. कशामध्ये असतो, अल्कलोसिस मध्ये जात असतो. काय जर तुम्हाला चार्ट बघायचा झाला, ठीक आहे, pH, PCO2, HCO3 मायनस आणि PO2, ठीक आहे, आणि ऍसिडोसिस आणि अल्कलोसिस.
बघा पीएच काय होतं, ऍसिडोसिस मध्ये पीएच काय होतं, कमी होतं. अल्कलोसिस मध्ये काय होतं, पीएच वाढतं. ठीक आहे. PCO2 मायनस ऍसिडोसिस मध्ये काय होतो, वाढतो. अल्कलोसिस मध्ये काय होतो, कमी होतो. HCO3 मायनस काय होतात, कमी होतात. आणि अल्कलोसिस मध्ये काय होतात, वाढतात. आणि PO2 जे आहे ते ऍसिडोसिस मध्ये कमी होतं आणि अल्कलोसिस मध्ये काय होतं, वाढतं. हे काय झाला, तुमचा चार्ट झाला. आणि त्याच्यानंतर आपण असं ठरवतो की जर HCO3 मायनस मुळे जर चेंजेस होत असतील तर आपण त्याला काय म्हणतो, मेटाबॉलिक चेंजेस आहेत. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण, मेटाबॉलिक चेंजेस आहेत. आणि जर CO2 मुळे जर एखादे चेंजेस बघायला मिळत असतील आपल्याला पीएच मध्ये तर त्याला आपण काय म्हणतो, रेस्पिरेटरी कंडिशन म्हणतो. ठीक आहे, रेस्पिरेटरी कंडिशन असं आपण म्हणतो. मग जर तुमचा पीएच इथे काय बघा 7.12 आहे म्हणजेच काय, ऍसिडिक आहे. आता आपल्याला हे शोधायचं आहे की जो ऍसिडिक जे आहे ते रेस्पिरेटरी ऍसिडोसिस आहे का मेटाबॉलिक ऍसिडोसिस आहे. त्यासाठी मग आपण काय करतो, HCO3 मायनस बघतो. HCO3 मायनस आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला काय कळतं की हे काय आहे, मेटाबॉलिक ऍसिडोसिस आहे. हे काय आहे, मेटाबॉलिक ऍसिडोसिस. का, कारण HCO3 मायनस काय दिले, ते 1 दिले आहे आणि त्याची व्हॅल्यू किती असायला पाहिजे, 22 ते 26 असायला पाहिजे. पण इथे किती दिलेलं आहे, 1 दिलेलं आहे. म्हणजे HCO3 मायनस जे 22 असायला पाहिजे कमीत कमी, ते आता किती आहे आपल्याकडे, फक्त 1 मिलीमोल आहे. 1 मिलीमोल पर लिटर आहे. म्हणजे तिथं हायड्रोजन आयॉनची संख्या काय झाली आहे, खूप जास्त वाढलेली आहे. आणि जिथे हायड्रोजनची संख्या वाढते तिथं काय होतं, ऍसिडिटी वाढते. म्हणून काय झालं आपल्या इथे, मेटाबॉलिक ऍसिडोसिस हा त्याचा आन्सर येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन इंडिया हेल्थकेअर सिस्टीम, व्हॉट आर द फर्स्ट रेफरल सेंटर. इंडियाची जी हेल्थकेअर सिस्टीम आहे त्याच्यामध्ये फर्स्ट रेफरल सिस्टीम कुठलं आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन आहे PHC अँड डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. सेकंड ऑप्शन आहे मेडिकल कॉलेज अँड डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. थर्ड ऑप्शन आहे कम्युनिटी हेल्थ सेंटर अँड डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. आणि फोर्थ ऑप्शन आहे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल अँड कम्युनिटी हेल्थ सेंटर्स. तर बघा, आपण खूप वेळा बघताना आपण काय बघितलं, जी इंडियन हेल्थकेअर सिस्टीम आहे ती कशी, ग्रामीण रुग्णालय. ठीक आहे, ग्रामीण रुग्णालय, त्याच्यानंतर शहरी रुग्णालय आणि कशी टर्शरी जी आहे ती शहरामधील जी मोठी जी आहे ती काय, जिल्हा रुग्णालय याच्यामध्ये कशी डिवायडेड आहे हे आपण आतापर्यंत खूप वेळा बघितलेलं आहे. जे ग्रामीण रुग्णालय आहे ते तुमचं सब सेंटर आणि त्याच्यानंतर कुठलं असतं, PHC. ठीक आहे, PHC त्यानंतर कुठलं असतं, RH असतं. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, ग्रामीण रुग्णालय असं आपण म्हणतो. ग्रामीण रुग्णालयाच्या खाली पण कुठलं असतं, PHC असते. आणि PHCच्या खाली पण कुठले असते, सब सेंटर असते. त्यानंतर जेव्हा आपण शहरामध्ये तेव्हा आपल्याला काय बघायला मिळतं, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल बघायला मिळतं. त्याच्यानंतर आपल्याला कुठलं बघायला मिळतं, तर आपल्याला डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल बघायला मिळतं. ठीक आहे, HDH बघितलं, त्यानंतर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. म्हणजे जर आपल्याला यांचा जर गुणानुक्रम लावायचा असेल, यांचा जर आपल्याला काय लावायचा असेल, क्रम लावायचा असेल, तर आपण असं म्हणू शकतो की सब सेंटर नंतर काय येतं, PHC येतं. PHC नंतर काय येतं, RH येतं, किंवा त्याला आपण काय म्हणतो, CHC कम्युनिटी हेल्थ सेंटर असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर कुठलं येतं तुमचं, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल येतं. त्यानंतर कुठलं येतं, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल येतं. आणि त्याच्यानंतर कुठलं येतं, मेडिकल कॉलेज. कुठलं येतं, मेडिकल कॉलेज येतं. ठीक आहे, हे काय बघून लावू शकतो आपण, सब सेंटर पासून ते मेडिकल कॉलेज पर्यंत, म्हणजे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी जी केअर आहे ती आपल्याला बघायला मिळते. तर आपल्याला काय विचारलं, फर्स्ट रेफरल सेंटर विचारलेलं आहे. तर फर्स्ट रेफरल सेंटर जे असतं ते आपलं कुठलं असतं, PHC साठी जे फर्स्ट रेफरल सेंटर आहे ते आहे RH. ठीक आहे, PHC काय करू शकते, पेशंटला रेफर करू शकते कुठं, RH कडे. आणि RH पेशंटला कुठं रेफर करू शकतात, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलकडे. म्हणून जे आहे RH त्याला आपण काय म्हणतो, फर्स्ट रेफरल युनिट असं आपण म्हणतो. मग फर्स्ट आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलं बघा, PHC आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल फर्स्ट रेफरल युनिट आहे का, नाही आहे, म्हणून हे आन्सर काय चुकीचं आहे. मेडिकल कॉलेज कधीही आहे का, बिलकुल नाही आहे, म्हणून हे पण ऑप्शन चुकीचं आहे. इथे पण बघा थर्ड ऑप्शन मध्ये काय दिले, कम्युनिटी हेल्थ सेंटर, हे बरोबर आहे. पण डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल पण काय दिलंय, पुढे ऑप्शन मध्ये दिलं आहे, म्हणून हे पण आन्सर आपलं काय चुकीचं आहे. पण सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आणि कम्युनिटी हेल्थ सेंटर म्हणजेच काय, RH. ठीक आहे, RH आणि काय आहेत, HDH काय तुमचे फर्स्ट रेफरल युनिट जे आहे ते असू शकतात. ठीक आहे, म्हणून आपला ऑप्शन जे काय असणार तर डी काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ऑल फॅसिलिटीज प्रोव्हाइडेड ऍट CHC एक्सेप्ट कम्युनिटी हेल्थ सेंटर. CHC म्हणजे काय, कम्युनिटी हेल्थ सेंटर. त्यालाच आपण काय म्हणतो, RH रुरल हॉस्पिटल असं आपण म्हणतो. कम्युनिटी हेल्थ सेंटरला काय काय फॅसिलिटीज आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जातात. फर्स्ट ऑप्शन आहे स्पेशालिस्ट प्रेझेंट लाईक सर्जन, तिथे एक सर्जन असतो म्हणतात. त्यानंतर ब्लड स्टोरेज फॅसिलिटी प्रेझेंट आहे म्हणतात. त्यानंतर काय, फर्स्ट रेफरल युनिट आहे म्हणतात. आणि जेनेटिक केअर इंटरव्हेन्शन आहे म्हणतात. तर बघा, जे तुमचं CHC असते किंवा जे RH असतं ते तुम्हाला काय बघायला मिळतात, फर्स्ट ऑप्शन मध्ये काय सांगितलं की सर्जन अवेलेबल असतात. हो, तिथे सर्जन अवेलेबल असतात का, हो, सर्जन तिथे अवेलेबल असतात. सर्जन बरोबर आपल्याला तिथे ऑब्स गायनी पण अवेलेबल असतात. ठीक आहे, ऑब्स गायनी पण अवेलेबल बघायला मिळतात. तिथे आपल्याला पिडियाट्रिशियन बघायला मिळतात. त्यानंतर आपल्याला मेडिसिन तिथं आपल्याला युनिट बघायला मिळतं, म्हणजे काय, फिजिशियन्स पण तिथे अवेलेबल
आपल्याला बघायला मिळतात. तिथे आपल्याला सायकॅट्रिस्ट पण अवेलेबल बघायला मिळतात. ठीक आहे, म्हणजे जे सगळे हे आहेत स्पेशालिटी आहेत त्यांच्या आपल्याला तिथे 1 किंवा 2 जे आहेत तिथे आपल्याला बघायला मिळतात. नॉट ऑल द स्पेशालिटीज, पण काही काही स्पेशालिटीचे तिथे आपल्याला जे आहे तिथे डॉक्टर्स आपल्याला तिथे अवेलेबल बघायला मिळतात. डिपेंडिंग ऑन कसं तिथलं जे वर्क कल्चर आहे, त्यानंतर तिथे जे हॉस्पिटलमधला जो पुलं पेशंटची जी कॅपॅसिटी आहे, ठीक आहे, त्याच्यानुसार आपल्याला काय बघायला मिळतात, थोडेसे चेंजेस बघायला मिळतात. इंडियामध्ये काही काही जे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहेत हे खूप चांगले रन करतात. ठीक आहे, तर तिथे आपल्याला जे स्पेशालिस्ट डॉक्टर्स आहेत ते तिथे बघायला मिळतात. म्हणून ऑप्शन 1 आहे आपला करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, आपल्याला काय विचारलं, एक्सेप्ट विचारलेला आहे. त्यानंतर ब्लड स्टोरेज फॅसिलिटी प्रेझेंट असते का, तर हो, RH ला काय असते, ब्लड स्टोरेज फॅसिलिटी असते. ब्लड स्टोरेज फॅसिलिटी वेगळं आणि ब्लड बँक वेगळं. ठीक आहे, ब्लड बँक वेगळं आणि ब्लड स्टोरेज फॅसिलिटी वेगळं. बँक जी आहे ती काय नसते, RH किंवा CHC ला प्रेझेंट नसते. पण ब्लड स्टोरेजची फॅसिलिटी पण तिथे अवेलेबल असते. म्हणजे जर ह्या ब्लड बँकने काय केलं, कुठेतरी कॅम्प घेतला फॉर एक्झाम्पल, आणि ते जर ब्लड आणलं तर हे ब्लड काय करतं, ही ब्लड बँक ब्लड स्टोरेज युनिटला RHच्या प्रोव्हाइड करतं आणि मग नंतर तिथून काय केलं जाते, डिस्ट्रीब्युट केले जाते. ते फक्त एक स्टोरेज युनिट असतं, तिथं कुठल्याही प्रकारचे कॅम्प वगैरे आयोजित केले जात नाहीत. ती ब्लड बँक नसते, ती फक्त आणि फक्त ब्लड स्टोरेज युनिट असतं. ते प्रेझेंट असतं का, तर हो, प्रेझेंट असतं. त्यानंतर विचारले बघा, CHC इज अ फर्स्ट रेफरल युनिट आहे का, हो ऑब्व्हियसली आहे. आपण आताच्या मागच्या क्वेश्चन मध्ये बघितलं की CHC कशा प्रकारे फर्स्ट रेफरल युनिटचं काम करतं फॉर द PHCs. ठीक आहे, त्यानंतर फोर्थ ऑप्शन आहे आपल्याला जेनेटिक केअर इंटरव्हेन्शन. हे काय आहे, टर्शरी केअर आहे. ही काय फक्त आपल्याला मेडिकल कॉलेज आणि कुठं बघायला मिळते, फक्त आणि फक्त काही काही डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये पण बघायला मिळते. ठीक आहे, म्हणून जेनेटिक केअर इंटरव्हेन्शन जे आहे ते आपल्याला CHC किंवा RH लेवलला बघायला मिळत नाही. ठीक आहे, म्हणून आपण काय म्हणू शकतो, ऑप्शन डी जो आहे तो आपला आन्सर असणार आहे. ठीक आहे, ऑप्शन डी काय असणार आहे, आपला आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द प्रेग्नन्सी टेस्ट किट लॉन्च्ड बाय गव्हर्नमेंट इज कॉल्ड. ठीक आहे, प्रेग्नन्सी टेस्ट किट गव्हर्नमेंटने जे लॉन्च केलं त्याला काय म्हणतात. फर्स्ट ऑप्शन आहे बघा निश्चय, सेकंड आहे निक्षय, निकुष्ट आणि अक्षय. तर बघूया याच्यापैकी कुठला जो आहे तो प्रेग्नन्सी किट साठी केला जातो. तर बघा निश्चय जी आहे, निश्चय NISHCHAY, निश्चय जी आहे ही काय आहे, प्रेग्नन्सी किट आहे. ही काय आहे, प्रेग्नन्सी किट आहे. आणि ही कुठल्याही जर गव्हर्नमेंटमध्ये असेल तर, ठीक आहे, गव्हर्नमेंटमध्ये जी प्रेग्नन्सी किट असते तिला आपण काय म्हणतो, निश्चय अशी म्हणतो. ती कशी बघायला मिळते आपल्याला, ही अशी बघायला मिळते. इथं आपण काय करतो, इथे आपण युरिनचे जे आहे ते काय करतो, 2 ड्रॉप टाकतो. जी मदर आहे, जी वुमन आहे, तिच्या युरिनचे काय करतो, इथे 2 ड्रॉप करतो. आणि इथं काय असते, एक कंट्रोल लाईन असते आणि एक टेस्ट लाईन असते. ठीक आहे, कंट्रोल लाईन आणि टेस्ट लाईन असते. जर 2 लाईन आपल्याला बघायला मिळत असतील, 2 जर पिंक लाईन बघायला मिळत असतील तर आपण काय म्हणतो, टेस्ट काय आहे, पॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर तिथे एक जर पिंक लाईन बघायला मिळत असेल तर आपण काय म्हणतो, टेस्ट कशी आहे, निगेटिव्ह आहे. ठीक आहे, आणि जर UPT याला काय म्हणतो आपण, UPT युरिन प्रेग्नन्सी टेस्ट, आणि जर UPT पॉझिटिव्ह आली तर याचा अर्थ असा आहे का की ती मदर प्रेग्नेंट आहे, तर याचा अर्थ बिलकुल असा नाही की ती मदर प्रेग्नेंट आहे. पण याचा अर्थ असा आहे की ती काय असू शकते, ती काय असू शकते, प्रेग्नेंट असू शकते. काय असू शकते, फक्त असू शकते, असू शकते. असतेच असं आहे का, तर नाही, हे काय फक्त शक्यता सांगू शकते. त्याच्यानंतर मग आपण काय करू शकतो, त्याला कन्फर्म करण्यासाठी आपल्याला काय करायला लागतं, कन्फर्म करण्यासाठी आपल्याला अल्ट्रासोनोग्राफी म्हणजेच USG करायला लागते. तर याचे काय आहे, प्रेग्नन्सी किट आहे. काय आहे, प्रेग्नन्सी किट आहे. त्यानंतर बघा निक्षय, निक्षय काय आहे, निक्षय जो आहे तो काय आहे आपला TB ट्रॅकिंगचं पोर्टल आहे. कशाचं आहे, TB ट्रॅकिंगचं पोर्टल आहे. बरं, क्षय म्हणजे काय, क्षय म्हणजे काय, क्षय म्हणजे क्षयरोग म्हणजे काय, TB. ठीक आहे, TBला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, क्षयरोग. म्हणून निक्षय म्हणजे काय, TB ट्रॅकिंगचं एक पोर्टल आहे. त्याच्यानंतर आपल्याला थर्ड ऑप्शन दिलाय बघा निकुष्ट. हा काय आहे, लेप्रसी रिलेटेड आहे. ठीक आहे, लेप्रसी रिलेटेड काय आहे, पोर्टल आहे. त्यानंतर हे जे अक्षय आहे, ठीक आहे, हे जे अक्षय आहे हे काय आहे, TB अवेअरनेस, TB अवेअरनेस कॅम्पेन. TB अवेअरनेस जो कॅम्पेन आहे त्यासाठी अक्षय हे टर्म यूज केली जाते. त्यामुळे आपण फर्स्ट ऑप्शन जो आहे तो निश्चय हा काय प्रेग्नन्सी किटसाठी करेक्ट आन्सर आहे. निश्चय काय म्हटलं आपण, TBचा पोर्टल आहे. निकुष्ट काय म्हटलं आपण, लेप्रसीचं पोर्टल आहे. आणि अक्षय काय म्हटलं आपण, काय आहे, TB अवेअरनेस कॅम्पेनिंगचं तर आहे. म्हणून ऑप्शन ए जो असणार आपल्याला काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. An 8-month-old baby on examination shows signs of vitamin A deficiency. What is the dose of vitamin A to be administered to the baby? 8 बेबी आलाय तुमच्याकडे, त्याची एज किती आहे, 8 मंथ आहे. 8 मंथ आहे.
ठीक आहे. आणि त्याला काय झालं, व्हिटॅमिन ए चे काय डिफिशियन्सी कायचे त्याचे सायन्स तुम्हाला बघायला मिळतात. पण आपला तर काय आहे, आपला जो प्रोफायलॅक्टिक प्लॅन आहे, ठीक आहे, आपला जो प्रोफायलॅक्टिक इम्युनायझेशन शेड्यूल आहे, ॲज पर द इम्युनायझेशन शेड्यूल प्रोफायलॅक्टिकली आपण काय करू शकतो, 9 मंथ, ठीक आहे, 9 मंथच्या नंतर आपण काय करू शकतो व्हिटॅमिन ए काय करू शकतो, ऍडमिनिस्टर करू शकतो. पण जर एखादा चाइल्ड असेल आणि 9 मंथच्या अगोदर जर त्याला आपल्याला व्हिटॅमिन एच्या डेफिशियन्सी बघायला मिळत असतील, तर त्या कंडिशनमध्ये आपण व्हिटॅमिन ए देऊ शकतो का? तर हो, आपण देऊ शकतो. मग त्याचा डोस किती असायला हवा ते आपण बघूया. ऑप्शन मध्ये आपल्याला दिलेला आहे 25,000, ठीक आहे, IM द्यायचं. सेकंड ऑप्शन दिलेला आपल्याला 25,000 ओरल द्यायचं. त्यानंतर थर्ड ऑप्शन दिलेला आपल्याला 1,00,000 युनिट ओरल द्यायचं. आणि फोर्थ ऑप्शन दिलेला आपल्याला 1,00,000 युनिट काय करायचं, IM द्यायचं आहे. ठीक आहे. तर बघा, फर्स्ट ऑप्शन मध्ये आपल्याला काय सांगितलं की आपण IM देणार, आणि फोर्थ ऑप्शन मध्ये पण सांगितलं की आपल्याला IM देणार. पण आपण काय करतो, व्हिटॅमिन ए जो आहे जनरली आपण काय करतो, ओरली देतो. अनलेस अँड अँटिल जो आहे बेबी ओरली काहीच घेऊ शकत नाही, खूपच काय रेअर कंडिशन आहे, तरच आपण काय करतो, बेबीला IM जे आहे ते व्हिटॅमिन ए देतो. म्हणजे बेबीला काय सिव्हिअर वोमिटिंग आहे, सिव्हिअर काय आहे, वोमिटिंग आहे, किंवा बेबीला काही अशा कंजेनिटल प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्यामध्ये आपण काय करू शकत नाही, बेबीला ओरली देऊ शकत नाही, तर आणि तरच आपण काय करतो, व्हिटॅमिन ए जे आहे तो IM देत असतो. ठीक आहे. तर आपण पहिले बघूया की प्रोफायलॅक्टिक प्लॅन कसा आहे. जर आपलं जे व्हिटॅमिन एचं जे शेड्यूल आहे त्यानुसार प्रोफायलॅक्टिक फर्स्ट आपण बघूया, त्याच्यानंतर मग आपण बघूया की ट्रीटमेंट कशी करायची. ठीक आहे. प्रोफायलॅक्टिक फर्स्ट आपण बघूया, प्रोफायलॅक्टिक जो प्लॅन आहे तो कसा असा पाहिजे. प्रोफायलॅक्टिक ट्रीटमेंट म्हणजे काय, जे ट्रीटमेंटमध्ये अशा ट्रीटमेंट मेजर्स जे आपण डिसीज होण्याच्या अगोदर करतो त्याला आपण काय म्हणतो, प्रोफायलॅक्टिक असं आपण म्हणतो. आणि डिसीज झाल्याच्या नंतर काय आपण ट्रीटमेंट करतो त्याला आपण काय म्हणतो, थेराप्युटिक असं आपण म्हणतो. ठीक आहे. आणि जी प्रोसिजर्स आहेत ते तुमच्या पेशंटच्या इन्व्हेस्टिगेशनच्या रिलेटेड असतं, त्याला आपण काय म्हणतो, डायग्नोस्टिक प्रोसिजर असं आपण म्हणत असतो. त्यामुळे प्रोफायलॅक्टिक, डायग्नोस्टिक आणि थेराप्युटिक ह्या तीन ज्या आहेत त्या टर्मिनॉलॉजीज आपल्याला लक्ष ठेवून काय काय क्वेश्चन मध्ये वाचायच्या असतात. कधी कधी क्वेश्चन मध्ये आपल्याला प्रोफायलॅक्टिकच विचारलेलं असतं आणि आपण जातो थेराप्युटिक मध्ये. ठीक आहे. तर प्रोफायलॅक्टिक, थेराप्युटिक आणि डायग्नोस्टिक हे पण या टर्मिनॉलॉजीकडे पण काय असलं पाहिजे, आपलं लक्ष असलं पाहिजे. ठीक आहे. तर प्रोफायलॅक्टिक मध्ये आपण काय करतो, जर बेबी 9 इयरचा असेल, ठीक आहे, सॉरी 9 मंथचा असेल, 9 मंथचा असेल तर त्याला आपण काय करतो, 1,00,000 युनिट, ठीक आहे, 1,00,000 इंटरनॅशनल युनिट काय करतो, ओरली देतो. ठीक आहे. आणि जर तो 18 त्याच्यानंतर काय करतो आपण, 18 मंथचा, ठीक आहे, 18 मंथचा झाल्याच्या नंतर आपण काय करतो, त्याला 2,00,000 युनिट देतो. त्यानंतर परत जे आहे ते 6 मंथने, ठीक आहे, त्यानंतर प्रत्येक एव्हरी 6 मंथने, ठीक आहे, त्यानंतर प्रत्येक 6 महिन्यानंतर प्रत्येक 6 महिन्यानंतर आपण काय करतो, त्याला 2,00,000 युनिट देतो. 2,00,000 युनिट देतो. कधीपर्यंत टिल 5 इयर्स. तो बच्चू जोपर्यंत 5 वर्षाचा होत नाही तोपर्यंत आपण त्याला काय करतो, 2-2 लाख युनिट देत असतो. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करतो बघा, फर्स्ट जेव्हा तो चाइल्ड येतो आपल्याकडं, तो कधी 9 महिन्याला आपण काय करतो, त्याला 1,00,000 इंटरनॅशनल युनिट दिले. त्याच्यानंतर काय करतो आपण, 9 महिन्याच्या गॅप नंतर आपण काय करतो, त्याला 2,00,000 युनिट देतो, म्हणजे 18व्या महिन्यामध्ये. त्यानंतर प्रत्येक 6 महिन्याला इथून पुढे आपण काय करतो, त्याला 2,00,000 युनिट देतो. कधीपर्यंत, जोपर्यंत तो चाइल्ड 5 वर्षाचा होत नाही तोपर्यंत. हे झालं आपलं काय झालं, प्रोफायलॅक्टिक झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघतो की जेव्हा आपण काय करतो, थेराप्युटिक देतो, म्हणजे आपल्याला काय झालेलं आहे, चाइल्डमध्ये व्हिटॅमिन ए डेफिशियन्सीचे सिम्पटम्स आपल्याला बघायला मिळत आहेत. त्याच्यानंतर काय करतो बघा आपण, जर चाइल्ड लेस दॅन 6 मंथ असेल तर आपण त्याला किती, 50,000 इंडियन युनिट द्यायला पाहिजे, सॉरी इंटरनॅशनल युनिट द्यायला पाहिजे. 50,000 इंटरनॅशनल युनिट कशाला द्यायला पाहिजे, ओरली द्यायला पाहिजे. आणि जर तो चाइल्ड जो आहे 6 महिने ते 11 महिने असा असेल तर आपण किती द्यायला पाहिजे, 1,00,000 युनिट कशी द्यायला पाहिजे, ओरली द्यायला पाहिजे. आणि जर तो बेबी जो आहे तो 12 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर आपण किती द्यायला पाहिजे, 2,00,000 युनिट कशी द्यायला पाहिजे, ओरली द्यायला पाहिजे. हे काय झालं, आपलं थेराप्युटिक झालं. म्हणजे जेव्हा तुम्हाला व्हिटॅमिन ए डेफिशियन्सी सिम्पटम दिसतात त्याच्यानंतरचा हा रेजिमेंट झाला. आणि जर तुम्हाला सिम्पटम दिसत नसतील तरी पण काय करता, तुम्ही फक्त प्रोफायलॅक्टिकल देत असाल तर हा तुम्हाला रेजिमेंट फॉलो करायचा आहे. मग आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, 8 महिन्याचं बाळ आहे आणि त्याला व्हिटॅमिन ए चे डेफिशियन्सी तुम्हाला सिम्पटम दिसत आहेत, तर ते बेबी कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतो, तो बेबी बसतो ह्या कॅटेगरीमध्ये. का, कारण त्याचं वय किती आहे, 6 ते 11च्या मध्ये आहे. जर तो 6 महिने किंवा 6 महिन्यापेक्षा कमी असता तर आपण त्याला 50,000 इंटरनॅशनल युनिट ओरली दिले असते. पण आता हा बेबी किती आहे, 8 महिन्याचा आहे, म्हणून ऑप्शन सी 1,00,000 युनिट काय करणार, त्याला आपण ओरली देणार आहात. ठीक आहे.
तर आपण व्हिटॅमिन एच्या बाबतीमध्ये काय बघितलं की आपण प्रोफायलॅक्टिक आणि थेराप्युटिक दोन वेगवेगळ्या कंडिशन्स बघितल्या. प्रोफायलॅक्टिक मध्ये काय करतो आपण शेड्यूल नुसार 9व्या महिन्याला काय करतो त्याला 1,00,000 युनिट देतो. त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर 18व्या महिन्याला, त्यानंतर प्रत्येक 6 महिन्याला 9 महिन्यानंतर 9 मंथ नंतर फर्स्ट डोस, सेकंड डोस आहे तो 18व्या मंथला देतो आपण. ठीक आहे, त्या तिथून आपण काय करतो प्रत्येक नंतर 6 महिन्याला डोस देतो. कधीपर्यंत जो चाइल्ड 5 वर्षाचा होईपर्यंत. तर आपण काय म्हटलं प्रोफायलॅक्टिक डोस म्हटलं. आणि त्याच्यानंतर आपण काय करतो थेराप्युटिक डोस मध्ये काय करतो आपण 6 महिन्यापेक्षा कमी असेल तर 50,000, 6 महिने तर 11 महिने असेल तर 1,00,000, 11 महिने 12 महिन्याचा 12 महिने किंवा 12 महिन्याच्या पेक्षा जास्त असेल तर आपण किती देतो 2,00,000 युनिट आपण देत असतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अ पर्सन गोइंग फॉर सेल्फ हेल्थ चेकअप, ठीक आहे, ॲट अ हॉस्पिटल ॲज हिज फादर डाईड लास्ट वीक ड्यू टू इस्केमिया, विच लेवल ऑफ प्रिव्हेन्शन इज दिस. ठीक आहे, एक पर्सन होता या वडिलांचे, या पर्सनचे काय झाले होते, वडील काय झाले इस्केमियाने काय झाले, त्यांची डेथ झाली. आणि आता याला काय होत आहे, भीती वाटते बाबा मला पण इस्केमिया होऊ शकतो आणि माझी पण तशीच डेथ होऊ शकतो. म्हणून हा काय करायला गेला, स्क्रीनिंग करायला गेला. कुठे गेला, हॉस्पिटलमध्ये गेला. हॉस्पिटलमध्ये काय करायला गेला, हा स्क्रीनिंग करायला गेला. आणि हा विचारलेला आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलेला आहे, हा जो स्क्रीनिंग मध्ये जातोय याला कुठला लेवल ऑफ प्रिव्हेन्शन म्हणायचं. लेवल ऑफ प्रिव्हेन्शन जे आहे तर आपण याला कुठलं जे लेवल ऑफ प्रिव्हेन्शन जे आहे तो हा पर्सन जो आहे तो यूज करत आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन मध्ये दिला आपल्याला प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि प्रायमोर्डियल. तर बघा प्रायमोर्डियल म्हणजे काय, जेव्हा आपल्याला कुठल्याही प्रकारचे रिस्क फॅक्टर नसते, कुठल्याही प्रकारचा कुठल्याही आजाराचा काहीही घेणं देणं नसतं, त्यावेळेस जे आपण हेल्थ एज्युकेशन देतो, जे हेल्थ मेजर्स घेतो त्याला आपण काय म्हणतो, प्रायमोर्डियल लेवल ऑफ प्रिव्हेन्शन म्हणतो. फॉर एक्झाम्पल तुमचं गाव आहे, तुमच्या गावामध्ये ठीक आहे एक मंदिर आहे आणि त्या मंदिरापाशी सर्वजण लोक जमा झाली होती आणि मी तिथे गेलो आणि तिथे मी जाऊन सांगितलं की टोबॅको जो आहे तो खायचा नाही, त्याने कॅन्सर होतो. आणि त्याच्यावर मी काय केलं, 1 तास भाषण दिलं. हे काय झालं, माझं तिथल्या सर्व लोकांना आहे ते काय झालं, एक हेल्थ एज्युकेशन झालं. मग तिथं सगळे सण लोक होते, तिथं स्त्रिया होत्या, तिथे मुलं होते, तिथे वृद्ध माणसं होतं, तिथं प्रौढ माणसं होती, सगळे होतं. तिथं तंबाखू खाणारे होते, टोबॅको खाणारे नव्हते, चिकन खाणारे नव्हते. तरी पण त्या सर्वांनी माझं ऐकून घेतलं. त्या सर्वांनी माझं काय केलं, तिथं ऐकून घेतलं. ठीक आहे, त्या सर्वांनी माझं ऐकून घेतलं आणि त्यांनी काय केलं, त्याच्यासाठी काय केलं, ते हेल्थ एज्युकेशनचं झालं. म्हणजे तिथं जे पर्सन होते त्याच्यातले खूप जण होते असे की ज्यांनी तंबाखूला आतापर्यंत हात पण नाही लावला, तरी पण त्यांनी त्यांच्यासाठी काय झालं, ते हेल्थ एज्युकेशन झालं. त्यांनी पण माझं ऐकून घेतलं, तर ते काय झालं, मास हेल्थ एज्युकेशन झालं. म्हणजे हे काय झालं, आपलं प्रायमोर्डियल मध्ये येतं. त्याचप्रमाणे प्रायमरी मध्ये आपण काय करतो, डिसीज येण्याच्या अगोदरच. ठीक आहे, डिसीज येण्याच्या अगोदर एखादा पर्सन जो आहे तो टोबॅको खातोय, मला माहित आहे, मी जाऊन त्याला सांगितलं बाबा टोबॅको खाऊ नको. हे काय झालं, त्या पर्सनला डायरेक्ट माझं काय झालं, हेल्थ एज्युकेशन झालं. का, कारण त्या पर्सनकडे काय आहे, रिस्क फॅक्टर प्रेझेंट आहे. त्या पर्सनकडे काय आहे, रिस्क फॅक्टर प्रेझेंट आहे आणि तो रिस्क फॅक्टर मी काय केला, थांबवला. आणि म्हणून मी काय झालं, माझं प्रायमरी प्रिव्हेन्शन झालं. म्हणजे इथं काय होतं, तुमचं रिस्क फॅक्टर जे आहे ते मी काय केलं, रिस्क फॅक्टर प्रिव्हेंट केला. कशामुळे, हेल्थ एज्युकेशनमुळे. ठीक आहे, हे काय झालं, माझं प्रायमरी प्रिव्हेन्शन झालं. जेव्हा मी सेकंडरी प्रिव्हेन्शन बद्दल बोलतो, तर जेवढ्या काही तुमच्या स्क्रीनिंग टेस्ट वगैरे येतात, ठीक आहे, जेवढ्या काही तुमच्या स्क्रीनिंग टेस्ट येतात, सर्व स्क्रीनिंग टेस्ट कुठे येतात, तुमच्या सेकंडरी लेवल ऑफ प्रिव्हेन्शन मध्ये येतात. सेकंडरी लेवल ऑफ प्रिव्हेन्शन मध्ये सर्व स्क्रीनिंग टेस्ट येतात. आणि सेकंडरी लेवल काय म्हणतं, अर्ली डिटेक्शन ऑफ डिसीज, आणि काय म्हणतं, प्रॉम्प्ट ट्रीटमेंट, लगेच ट्रीटमेंट झाली पाहिजे. हे कोण म्हणतं, सेकंडरी म्हणतं. त्यानंतर फोर्थ मी जेव्हा काय म्हणतो, टर्शरी. ठीक आहे, टर्शरी मी जेव्हा म्हणतो तेव्हा काय झालं, तुम्हाला ऑलरेडी डिसीज झालेला आहे. ठीक आहे, ऑलरेडी डिसीज झालेला आहे आणि त्या डिसीज सोबत तुम्ही कसं हे करायला पाहिजे, तुम्हाला काय ट्रीटमेंट वगैरे मिळायला पाहिजे. ठीक आहे, हे जर जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण काय बोलतो, टर्शरी मध्ये बोलतो. म्हणजे प्रायमरी मध्ये रिस्क फॅक्टर नसतो, सेकंडरी मध्ये प्रायमोडियल मध्ये रिस्क फॅक्टर प्रेझेंट नसतो, प्रायमरी मध्ये रिस्क फॅक्टर असतो पण डिसीज आतापर्यंत झालेला नाहीये. सेकंडरी मध्ये तुम्हाला डिसीज काय असतो, झालेला असू शकतो, म्हणून तुम्ही काय करताय, स्क्रीनिंग करत आहात. टर्शरी मध्ये काय झालं, तुम्हाला ऑलरेडी डिसीज झालेला आहे. ठीक आहे, हे काय झालं, आपलं प्रायमोडियल, सेकंडरी आणि टर्शरी अशी काय झाली, पूर्ण स्टोरी झाली. तर मग इथे काय झालंय, तो पर्सन काय केलाय, स्क्रीनिंग टेस्टसाठी गेलाय. ठीक आहे, तो हेल्थ चेकअपसाठी गेलाय. म्हणजे काय गेलाय, स्क्रीनिंगसाठीच गेलाय. थोडक्यात कुठल्याही प्रकारचे चेकअप, कुठल्याही प्रकारच्या सर्व प्रकारच्या तुमच्या डायग्नोस्टिक प्रोसिजर ह्या तुमच्या कुठे येतात, सेकंडरी लेवल ऑफ प्रिव्हेन्शन मध्ये येतात. म्हणून तुम्ही काय म्हणू शकता, सेकंडरी लेवल ऑफ प्रिव्हेन्शन म्हणू शकता. पण इथे ट्विस्ट काय आहे, एक ट्विस्ट खूप मजेदार आहे. फॉर एक्झाम्पल, एक पर्सन आहे, ह्या पर्सनला काय आहे, डायबिटिक आहे. हा पर्सन काय आहे, डायबिटिक आहे. आणि हा काय करतो, त्याची
बॉडी शुगरची जी आहे, ठीक आहे, BSL, ठीक आहे, त्याची काय करतो, ब्लड शुगर लेवल काय करतो, स्वतः दररोज चेक करतो, तर हे कुठलं झालं, हे तुमचं सेकंडरी प्रिव्हेन्शन झालं का, नाही, हे कुठलं झालं, तुमचं टर्शरी प्रिव्हेन्शन झालं. का टर्शरी प्रिव्हेन्शन झालं, का कारण इथे काय तुमचा डिसीज ऑलरेडी प्रेझेंट आहे आणि त्या डिसीजला कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काय करता, ही स्क्रीनिंग टेस्ट आहे का, ऑब्व्हियसली ही स्क्रीनिंग टेस्ट नाही आहे. ही काय आहे, त्याची कंपॅरेटिव्ह स्टडी आहे किंवा कंट्रोल स्टडी आहे. स्क्रीनिंग टेस्ट कधी म्हणतो आपण, जेव्हा तुम्हाला डिसीज डिटेक्ट करतो, ज्या टेस्टमध्ये तुमचा डिसीज डिटेक्ट होतो त्याला आपण काय म्हणतो, स्क्रीनिंग टेस्ट असं आपण म्हणतो. आणि ह्या सगळ्या काय तुमच्या सेकंडरीमध्ये येतात. आणि डायबिटीज ही जी अशी कंडिशन आहे, त्या पेशंटला ऑलरेडी माहिती आहे की मला डायबिटीज आहे, तो काय करतो, फक्त त्याची जी डायबिटीज आहे ती कंट्रोलमध्ये आहे की नाही हे म्हणण्यासाठी दररोज काय करतो, रॅन्डम ब्लड शुगर किंवा त्याची बॉडी जी आहे, ब्लड शुगर लेवल जे आहे ते चेक करत असतो. ठीक आहे, त्याला माहिती आहे की माझी 240 आहे, मग तो काय करणार, उद्या बघणार माझी काय झालं 240, आज मी टॅबलेट नाही खाल्ल्या, मग माझी झाली 270, आज मी 2 टॅबलेट खाल्ल्या, माझी झाली 100. असं करून जर तो करत असेल तर घरच्या घरी, तर ती काय झाली, आपली टर्शरी लेवल ऑफ प्रिव्हेन्शन झाली. इट इज नॉट अ सेकंडरी लेवल बिकॉज इट इज नॉट अ स्क्रीनिंग टेस्ट. ठीक आहे, तर हा एक तुमचा काय ते ट्विस्ट आहे, हे पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, हे काय झालं तुमचं, याचं ऑप्शन काय झालं, याचं आन्सर काय झालं, सेकंडरी प्रिव्हेन्शन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अकॉर्डिंग टू WHO व्हॉट इज द मिनिमम नंबर ऑफ अँटीनेटल व्हिजिट. ठीक आहे, WHO ने मिनिमम जे आहे त्या नंबर ऑफ अँटीनेटल व्हिजिट्स किती सांगितलेले आहेत आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन दिला 8, सेकंड 4, थर्ड 12 आणि नेक्स्ट काय म्हणतोय 14 व्हिजिट झाल्या पाहिजे. ठीक आहे, तर बघा अकॉर्डिंग टू WHO किती झाले पाहिजे, 8 झाल्या पाहिजे. ठीक आहे, 8 झाल्या पाहिजे मिनिमम किती झाल्या पाहिजे, 8. अगोदर किती म्हणायचा, तो अगोदर म्हणायचा 4 झाल्या पाहिजे. ठीक आहे, आणि जे इंडियन स्टँडर्ड आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की 4 झाले पाहिजे, पण WHO किती म्हणतो, 8 झाले पाहिजे. इंडियन स्टँडर्ड कुठले, जे नॅशनल हेल्थ मिशन NHM वगैरे आहेत ते काय म्हणतात 4 झाले पाहिजे, WHO काय म्हणतो 8 झाले पाहिजे. तुम्हाला क्वेश्चन मध्ये डायरेक्ट विचारलं जातं अकॉर्डिंग टू WHO ते अकॉर्डिंग टू इंडियन स्टँडर्ड्स. ठीक आहे, अकॉर्डिंग टू इंडियन स्टँडर्ड म्हटलं तर 4, अकॉर्डिंग टू WHO जर म्हटलं तर तुम्हाला किती येतात, तुमचे 8 येतात. ठीक आहे, प्रिव्हियसली हे पण किती होतं, 4 होतं आणि 2016 मध्ये काय झालं, हे अपडेट झालं. 2016 मध्ये अपडेट झाल्याच्या नंतर आपल्याला काय सांगितलं WHO ने की काय झालं पाहिजे, 8 जे आहे ते मिनिमम झाल्या पाहिजे. मग फर्स्ट कधी झाली पाहिजे, पहिली जी आहे ती पहिल्या ट्रायमेस्टर मध्ये झाली पाहिजे 12 वीकच्या अगोदर. ठीक आहे, 12 वीकच्या अगोदर. ठीक आहे, नेक्स्ट पेज मध्ये घेतो मी. आपल्याला किती पाहिजे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 विजिट झाल्या पाहिजे. पहिली जी आहे ती कधी झाली पाहिजे, फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये झाली पाहिजे. फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणजे किती, 12 वीकच्या अगोदर झाली पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर किती, 8 वीकने प्लस 8 वीकने काय झाली पाहिजे, म्हणजेच कधी 20th वीकला काय झाली पाहिजे, सेकंड झाली पाहिजे. त्याच्यानंतर 6 वीकने म्हणजेच किती, 26 वीक नंतर झाली पाहिजे. त्यानंतर परत 6 वीकने म्हणजेच किती झाली पाहिजे, तुमच्या इथं 32 वीकने. ठीक आहे, सॉरी इथे किती, नंतर 4 वीकने म्हणजे किती झाली पाहिजे तुमची, 30 वीकने. त्यानंतर परत 4 वीकने म्हणजेच किती, 34 वीकने. त्यानंतर 36, 38 आणि 40. ठीक आहे, ह्या काय झाल्या पाहिजे, तुमच्या ज्या आहेत त्या अँटीनॅटल व्हिजिट झाले पाहिजे. कधी, अकॉर्डिंग टू WHO. कुणाच्या म्हणण्याप्रमाणे, WHO म्हणण्याप्रमाणे. पहिली जी आहे ती 12व्या वीकला, त्यानंतर 20. त्याच्या आपला डिफरन्स लक्षात ठेवायला तुम्हाला लक्षात राहील बघा, हे 8, 6, 6, 8, 6, 4, 4 आणि 2. याच्या आणि याच्यामध्ये किती अंतर आहे, 2. याच्या आणि याच्यामध्ये किती, 2. याच्या आणि याच्यामध्ये किती, 2. 8, 6, 4, 2, 2, 2. ठीक आहे, हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला लक्षात राहील. 12व्या वीकला फर्स्ट, नंतर 20, नंतर 26, नंतर 30, नंतर 34, 36, 40, 38 आणि 40. हे काय असायला पाहिजेत, आपल्या WHO ने सांगितलेल्या स्टँडर्ड प्रमाणे जे आहे तुमच्या ANC व्हिजिट्स व्हायला हवे. ठीक आहे, ANC व्हिजिट मध्ये जे महत्वाचा जो रोल आहे ते आहे तुमचा ANM आणि आशा. ठीक आहे, ANM आणि आशा ज्या आहेत ह्या खूप महत्वाचा रोल प्ले करतात. कशामध्ये, तुमच्या होम व्हिजिटमध्ये, होम व्हिजिट आणि ANC व्हिजिट मध्ये. ठीक आहे, तर आपला जो क्वेश्चन आहे याचा आन्सर असणार आहे फर्स्ट ऑप्शन ए, करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, इन अ ट्रायज सिस्टम हायेस्ट प्रायोरिटी अँड डेड पेशंट आर रिस्पेक्टिव्हली कलर कोडेड बाय. ठीक आहे, तर आपल्याला काय विचारलं आहे, ट्रायज मधला क्वेश्चन विचारला आहे. ठीक आहे, ट्रायज मधला हा क्वेश्चन विचारलेला आहे. ट्रायज मध्ये तुम्हाला काय सांगितलंय की हायेस्ट प्रायोरिटी जी आहे तुम्ही कुणाला देणार आहे. ठीक आहे, एक आहे तुमच्याकडे एक हाय प्रायोरिटी पेशंट आहे आणि एक आहे डेड पेशंट आहे. त्याच्यापैकी तुम्हाला काय करायचं, कलर कोडिंग करायचं आहे. मग तुम्ही कलर कोडिंग काय, ब्लॅक. ठीक आहे, त्यानंतर येल्लो, ग्रीन आणि रेड. ठीक आहे, यापैकी कुठल्या ज्या आहेत त्या
कॅटेगरीमध्ये त्या पेशंटला टाकणार आहात हे तुम्हाला विचारलेलं आहे. दोन्ही पण पेशंट, एक हाय प्रायोरिटी आहे आणि एक डेड पेशंट आहे. हे जो क्वेश्चन आहे तुम्हाला मी होमवर्क देत आहे. ठीक आहे, ह्या क्वेश्चनचा आन्सर काय करायचं तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, कमेंटमध्ये सांगायचं आहे तुम्हाला याच्यापैकी कुठला जो आहे ते करेक्ट आन्सर वाटत आहे. ठीक आहे, तर आजची जी सिरीज आहे इथेच आपण थांबूया. आजची जी आपली सिरीज होती याच्यामध्ये तुम्ही आज आपण जवळपास 10 क्वेश्चन काय केले तिथे सॉल्व्ह केलेत आणि 11th क्वेश्चन मी तुम्हाला काय केलं होमवर्क दिलेला आहे. त्याच्या सर्वांच्या ज्या तुमच्याकडे नोट्स असल्या पाहिजे. ठीक आहे, तोपर्यंत अभ्यास करत राहा. आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूया, पुन्हा भेटूया. थँक्यू.